उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या होत्या. 7 वर्षांची गोड वीरा खूप आनंदात होती, कारण ती आईसोबत आजीकडे गावाला जाणार होती. गाव खूप दूर असल्यामुळे त्यांना ट्रेनने प्रवास करायचा होता. वीरा पहिल्यांदाच इतका मोठा रेल्वे प्रवास करणार होती. सकाळी लवकर आई आणि वीरा स्टेशनवर पोहोचल्या. स्टेशनवर खूप गर्दी होती. कुणी चहा विकत होते, कुणी वडापाव, तर कुणी खेळणी. ट्रेनची मोठी शिट्टी ऐकून वीरा उत्साहाने उड्या मारू लागली. आई, आपली ट्रेन आली का? वीराने विचारलं. हो बाळा, ती बघ, लाल आणि निळ्या रंगाची मोठी ट्रेन, आई हसत म्हणाली. ट्रेन थांबताच दोघी आत चढल्या. वीराला खिडकीजवळची जागा मिळाली. ट्रेन सुरू झाली आणि छुक छुक आवाज करत पुढे लावू लागली. वीरा खिडकीतून बाहेर पाहत होती. हिरवीगार शेतं, डोंगर, नदी, छोटे गावं, सगळं खूप सुंदर दिसत होतं. थोड्या वेळाने एक वृद्ध आजी त्यांच्या डब्यात आल्या. त्यांच्या हातात जड पिशव्या होत्या, पण डब्यात बसायला जागा नव्हती. त्या थकलेल्या दिसत होत्या. वीराने आजूबाजूला पाहिलं. काही लोक मोबाईलमध्ये व्यस्त होते, तर काही झोपले होते. कुणीही त्या आजींना जागा देत नव्हतं. वीरा लगेच उठली. आजी, तुम्ही इथे बसा, ती प्रेमाने म्हणाली. आजी आश्चर्याने म्हणाल्या, अगं बाळा, तू उभी राहशील ना? हो आजी, काही हरकत नाही, वीरा हसून म्हणाली. आजी बसल्या आणि त्यांनी प्रेमाने वीराच्या डोक्यावर हात फिरवला. देव तुला खूप सुख देवो बाळा, त्या म्हणाल्या. आईने अभिमानाने वीराकडे पाहिलं. सायंकाळ झाली तसं ट्रेन एका मोठ्या पुलावरून जात होती. खिडकीतून सुंदर नदी दिसत होती. आकाश नारंगी रंगाने भरलं होतं. तेवढ्यात वीराच्या नजरेस पडलं की एका सीट खाली छोटंसं पाकिट पडलं आहे. तिने ते उचललं. आई, हे कोणाचं असेल? ती म्हणाली. आई म्हणाली, चला आपण टीसी कडे देऊया. त्यांनी ते पाकिट टीसी कडे दिलं. थोड्या वेळाने एक काका घाबरलेले तिथे आले. माझं पाकिट हरवलं, ते चिंतेने म्हणाले. टीसीने त्यांना पाकिट दिलं. काकांच्या डोळ्यात आनंद चमकला. हे पाकिट कोणाला सापडलं? त्यांनी विचारलं. टीसीने वीराकडे बोट दाखवलं. काका म्हणाले, बाळा, तू खूप प्रामाणिक आहेस. आजकाल अशी मुलं खूप कमी आहेत. वीरा हसली. आईने तिचं कौतुक केलं. रात्र झाली तसं सगळे झोपायला लागले. ट्रेनचा आवाज ऐकत ऐकत वीरालाही झोप लागली. सकाळी ट्रेन गावाच्या स्टेशनवर पोहोचली. आजी आजोबा त्यांची वाट पाहत होते. आजीने वीराला मिठी मारली आणि म्हणाल्या, माझी वीरा खूप चांगली मुलगी आहे. वीरा आनंदाने हसली. त्या प्रवासात तिने फक्त सुंदर निसर्गच पाहिला नव्हता, तर इतरांना मदत करणं, मोठ्यांचा आदर करणं आणि प्रामाणिक राहणं याचं महत्त्वही शिकली होती.